शिरसाट ज्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून गरिबाची जमीन एका व्यक्तीला तिथं दिली, तर त्या शिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का, असा आमचा प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर तब्बल 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे। नवी मुंबईतील सिडकोच्या 15 एकर मौल्यवान जमिनीचा गैरव्यवहार करत शिरसाट यांनी ब्रिटिशांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला ही जमीन दिल्याचा दावा पवार यांनी केला आहे। सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी नियम दाब्यावर बसवून हा निर्णय घेतल्याचा आरोप आहे, ज्यामुळे गरीब आणि आगरी समाजाच्या हक्कांवर गदा आल्याची टीका होत आहे। या घोटाळ्याने महायुती सरकार आणि संजय शिरसाट यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून महाविकास आघाडीने या विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे। चला जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोलेमेच। संजय शिरसाट हे शिवसेना शिंदे गटचे आमदार आणि सध्या सामाजिक न्याय मंत्री आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना सप्टेंबर 2024 मध्ये सिडको म्हणजे सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्षपद देण्यात आले होते। मात्र या पदावर असताना त्यांनी नवी मुंबईतील 15 एकर जमीन बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला, ज्याची बाजार मूल्य सुमारे 5,000 कोटी रुपये आहे। ही जमीन गरीब आणि आगरी समाजातील लोकांसाठी घर बांधणीसाठी राखीव होती, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे। या जमिनीवर सुमारे 10,000 घरे बांधता आली असती, ज्यामुळे हजारो गरजू कुटुंबांना फायदा झाला असता। हे सरकार म्हणजे मी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, तुम्ही शिस्तप्रिय आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला विनंती करतो, शिरसाटांनी हा जो 5,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे, सिडकोची जमीन एका व्यक्तीला सहजपणे एका सहीली तिथं दिलेली आहे, तर ही 5,000 कोटी रुपयाची जी जमीन आहे ती परत सिडकोकडे तुम्ही घेणार का, असा आमचा प्रश्न आहे। शिरसाट ज्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून गरिबाची जमीन एका व्यक्तीला तिथं दिली, तर त्या शिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का, असा आमचा प्रश्न आहे। रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की बिवलकर कुटुंबाला ही जमीन देण्याचा निर्णय नियमबाह्य आहे। या कुटुंबाला ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य विरुद्ध मदत केल्याबद्दल 4,000 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली होती। स्वातंत्र्यानंतर ही जमीन विविध कायद्यांनुसार सरकारच्या ताब्यात आली होती। 1952च्या बॉम्बे पर्सनल इनाम्स ऑब्लिगेशन ऍक्ट आणि 1975च्या महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ॲक्विजिशन ऍक्ट नुसार ही जमीन सरकारकडे गेली। 1985 मध्ये बिवलकर कुटुंबाने या कायद्याला आक्षेप घेतला, जो 1989 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला। 1990 मध्ये त्यांनी हायकोर्टात धाव घेतली। 1994, 1995, 2010 आणि 2023 मध्ये सिडकोने त्यांचा दावा नकारला होता। 2014 मध्ये हायकोर्टने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला, पण 2015 मध्ये सरकारने सुप्रीम कोर्टात अपील केल्याने हा निकाल स्थगित झाला होता। रोहित पवार यांनी सांगितले की सिडकोच्या नियमांनुसार आणि मागील नकारानंतरही संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या पहिल्या बैठकीतच बिवलकर कुटुंबाला 15 एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला गेला। यामध्ये 8,000 चौरस मीटर जमिनीवर त्रिपक्षीय करारही झाला आहे। रोहित पवार यांनी हा निर्णय गरीब आणि स्थानिक आगरी समाजाच्या हक्कांवरील आघात असल्याचे म्हटले आहे। त्यांनी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आवाहनही केले आहे। रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ही जमीन स्थानिक शेतकरी आणि गरीब समाजासाठी होती, पण संजय शिरसाट यांनी नियम दाब्यावर बसवून ती ब्रिटिशांना मदत करणाऱ्या कुटुंबाला दिली। हा स्थानिकांचा विश्वासघात आहे। त्यांनी असाही दावा केला की संजय शिरसाट यांच्यावरील हा एकमेव आरोप नाही। यापूर्वीही मे 2025 मध्ये त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावात भाग घेतला होता, ज्यामध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाले होते। जुलै 2025 मध्ये त्यांच्या पैशांनी भरलेल्या बॅगचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीकाही केली होती। संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून आलेले आमदार आहेत। त्यांचा प्रवास हा ऑटो रिक्षा चालकापासून ते सामाजिक न्याय मंत्री आणि सिडकोच्या अध्यक्षपदापर्यंतचा आहे। मुंबईच्या चेंबूर येथे बेस्ट बस चालकाच्या कुटुंबात जन्मलेले शिरसाट यांनी
छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले राजकीय करिअर घडवले. 2009 मध्ये त्यांनी दलित नेते म्हणून शिवसेनेतून विधानसभेत प्रवेश घेतला. मात्र त्यांच्यावर यापूर्वीही अनेक वादग्रस्त आरोप झाले आहेत. 2023 मध्ये त्यांनी दक्षिण मुंबईतील 72 मजली लक्झरी टॉवर मध्ये पेंट हाऊस खरेदी केल्याने चर्चा झाली होती. मे 2025 मध्ये त्यांच्या मुलाने व्हिट्स हॉटेलच्या लिलावात भाग घेतला, ज्यामध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाले. MIM नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जमीन कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप केला होता. याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यावरील टीका केली होती, ज्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण झाला होता. या घोटाळ्याच्या विरोधात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता नवी मुंबईतील सिडको कार्यालयात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. MVA ने या जमीन वाटपाचा निर्णय रद्द करावा आणि शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर स्थानिकांच्या हक्कावर घाला आहे. आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरू. या आरोपांवर संजय शिरसाट यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर त्यांनी या आरोपातून काहीही निघणार नाही. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. शिरसाट यांना जानेवारी 2025 मध्ये सिडकोच्या अध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात आले होते आणि आता हा वाद त्यांच्या मंत्रिपदासाठी अडचणी निर्माण करू शकतो. हा घोटाळा केवळ सिडकोच्या जमीन वाटपापुरता मर्यादित नाही, तर याचे राजकीय परिणामही खूप मोठे आहेत. बेस्ट पतपेढी निवडणुकीत महायुतीवर पैशांच्या वाटपाचे आरोप झाले असताना आता हा नवा वाद महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ठाकरे बंधूंच्या युतीने या निवडणुकीत आघाडी घेतल्याचे दिसत असताना शिरसाटवरील आरोप महायुतीच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतात. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या प्रकरणाने पडसाद उमटण्याची शक्यता आहे. संजय शिरसाटवरील 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपाने महाराष्ट्रात राजकारणात खळबळ माजवली आहे. रोहित पवार यांनी उघड केलेल्या या प्रकरणाने महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिवलकर कुटुंबाला नियमबाह्य पद्धतीने जमीन देण्याचा निर्णय आहे आणि त्यामागील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी शिरसाट यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नवी मुंबईतील ह्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. संजय शिरसाट यांच्यावरील हे आरोप खरे ठरतील की त्यांना यातून क्लीन चिट मिळेल आणि महाविकास आघाडीचे आंदोलन या प्रकरणाला काय वळण देईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतील. तोपर्यंत या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत राहा आणि तुम्हाला काय वाटते पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल्ड MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.